आणि ते ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्या बुद्धिरूपी सखीशी अंतर्मुख होऊन संवाद साधला. प्राथमिक अवस्थेमध्ये जेव्हा साधक त्या परमार्थाला लागतो ना, तेव्हा लोकांशी संवाद साधणं हे साहजिकच आहे. पण हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बहिर्मुखता संपली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अंतर्मुखता आली पाहिजे. झाडाची फळं पिकली की नाही की त्या झाडाच्या फळांमध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला. त्याचा रंगही बदलतो आणि ती फळं आतून पण बदलतात. तसं परमार्थातला साधक जेव्हा परिपक्व होतो ना, त्याच्यामध्ये बाहेर पण दिसू लागतं की हा बदल खरंच हा आता ध्येयापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या शब्दातून पण कळतं की हा परिपक्व झालेला आहे. सांगायची गरजच नाही. काही लोक म्हणतात ना, मी खूप पूजा करतो, मी 11 वेळा माळा जपतो. तू सांगायची गरज नाही, तुझ्या वागण्यातून कळतं. काय सांगायची गरज नाही. झाडाची फळं पिकली ना, ती सांगत ना आम्ही पिकलो म्हणून. जगाला कळतं की आता फळं पिकली म्हणून. तसं तुम्ही आता कुठपर्यंत पोहोचले तर हे जगाला कळतं बरोबर. आणि म्हणून परमार्थाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये लौकिकासाठी प्रयत्न करणं ठीक आहे, पण केवळ लौकिकासाठी प्रयत्न करणं शेवटपर्यंत ही विटंबना ठरेल. ज्ञानेश्वर महाराज अतिशय उच्चतम स्थितीपर्यंत आता पोहोचलेले आहेत निवृत्तीरायांच्या कृपेने. आता त्यांची बहिर्मुखता संपली आणि ते आता अंतर्मुख झाले. आणि एक दिवस ज्ञानेश्वर महाराज आपल्या बुद्धीशी संवाद साधतात. हे बुद्धी, हे सखे, माझ्या जीवनामध्ये मला बरंच काही मिळालं. मग ती सखी विचारते, माऊली काय मिळालं? मग तेव्हा ज्ञानोबा त्या सखीला सांगतात की हे सखी, मी आता लग्न केलं. लग्न मग कदाचित त्या बुद्धिरूपी सखीने विचारलं असेल की माऊली तुम्ही लग्न केलं, मला तुम्ही सांगा तो कोण पुरुष आहे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एकाने विचारलं ज्ञानेश्वर महाराज स्त्री भूमिका का स्वीकारतात? मी म्हटलं त्यांनी स्वीकारली, तुम्ही पण स्वीकारा ना. जगामध्ये फक्त पुरुष एकच आहे, बाकी सगळे जगातले जेवढे दिसणारे पुरुष आहेत ना, हे सगळे कोण आहेत? स्त्रीच आहेत. उत्तम पुरुषोस्तन्य परमात्मेत्यु दावृतः 15व्या अध्यायामध्ये त्या श्री परमात्म्याला उत्तम पुरुष म्हटलेले आहे. एकच तो जगामध्ये परमात्मा पुरुष आहे, बाकी सगळे प्रकृतीच्या अधीन असणारे सर्व स्त्रीच आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सखे लग्न केलं. लग्न मग ती सखी म्हणते नो 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 नो. ती म्हटली काय तुम्ही गंमत करता? म्हटलं मावशी तुम्ही माझी गंमत करता. तुम्ही राईस म्हटल्या म्हणून मी इंग्लिश म्हटलो नो. ठीक आहे, तुम्ही सगळी भाषा सगळं करा, पण मराठी भाषा कालबाजी करू नका, एवढं फक्त करा. एक साधी शंका एका कॅसेट मध्ये मी सांगितली की मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा, इंग्रजी जरी समजा वर्ल्ड लँग्वेज असेल, जागतिक भाषा म्हणून प्रसिद्ध असेल, तरी सुद्धा माझी मराठी भाषा आणि इंग्रजी भाषेची तुलना कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो कशी. इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा या दोघीतला फरक कसा सांगतो तुम्हाला. जेवढा फरक
शेतकऱ्याच्या सुनेमध्ये आणि ब्राह्मणाच्या सुनेमध्ये असतो ना, तेवढाच फरक या दोन भाषेमध्ये आहे. मला सांगतो, शेतकरी माणसाची सून आणि ब्राह्मणाची सून या दोन्ही सुनांमध्ये जेवढा फरक आहे ना, तेवढाच फरक इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये आहे. कसं तर तुम्हाला सांगतो, ब्राह्मणाची सून जर तुमच्या कधी पाया पडायला आली ना, तर ती पायावर डोकं ठेवीत नाही. ती कमरेतून वाकेल फक्त आणि असा हात जोडील, नमस्कार करते बरं का काका, निघून नाही. पण शेतकऱ्याची सून जेव्हा तुमच्या पाया पडायला येते ना, आता मगाशी पाहिलं असेल या दोन्ही नवीन सुना, आता वास्तविक त्या नवीन आहे आज, पण जमिनीला पूर्ण गुडघे टेकून पूर्ण वाकल्या जमिनीवर आणि मग डोकं पूर्ण पायावरती ठेवल्या, परिपूर्ण कमरेतून वागते, पायावरती डोकं ठेवते. ती शेतकऱ्याची सून आणि फक्त जराशीच वागते. ब्राह्मणाची सून तशी फक्त थोडीशीच वागते इंग्रजी भाषा, आणि जशी वाकवाल तशी वागते मराठी भाषा. तुम्हाला सांगतो मी कसं ते, एका शब्दामध्ये 2-3 शब्द भागून घ्यावे लागतात. हे चांगले शिक्षक माझ्या पुढे बसलेले, मी त्यांच्या पुढे बोलणं म्हणजे मला बरं वाटत नाही. आता इंग्रजीमध्ये एका शब्दामध्ये 2-3 शब्द भागून घ्यावे लागतात. दिस म्हटलं म्हणजे हा, ही, हे. दॅट म्हटलं म्हणजे तो, ती, ते. पण तुम्हाला सांगतो ना, मराठीमध्ये प्रत्येक शब्दाला कितीतरी समानार्थी शब्द आहेत. तुम्ही कसेही ती मराठी भाषा वाकू शकता. मग आईला तुम्ही माय म्हणा, जननी म्हणा, माता म्हणा, बरं का, तिला माऊली म्हणा, आणि जर नाहीच म्हटलं तर ब म्हणा. तुम्ही तिला कुठल्याही भाषेमध्ये कसंही तुम्ही तिला बोलू शकता, मराठी भाषा. पण फक्त मदर, आई, आणि आता मम्मी आली. आमच्या बिल्डिंग मध्ये एक पोरग राहतं छोटस, ते पोरग घरी आल्यानंतर म्हटलं का रे पप्पा कुठे आहे? म्हणलं पप्पा म्हणजे तुझे वडील? नाही म्हटलं, मी बाबाच बोलतो वडिलांची. आणि आईला मम्मी. तू मम्मी का बोलत नाही? त्यांनी सांगितलं महाराज, आईला मम्मी बोलत नाही, वडिलांना पप्पा बोलत, डॅडी बोलत नाही, पप्पा बोलत नाही. तुम्हाला माहिती का मम्मीचा अर्थ काय? म्हटलं मेलेली माणसं पुरायची जी पेटी असते ना, तिला मम्मी म्हणतात. म्हटलं बरोबर काय? मेलेल्या माणसाचं प्रेत पुरण्याची जी पेटी असते ब्रिटिश लोकांची, त्याला मम्मी असं म्हणतात. मग आता बाबाला लोक डॅड म्हणतात आणि आईला मम्मी म्हणतात. म्हणजे बाप डॅड झाला म्हणजे डॅड, आणि आई त्याला पुरण्याची पेटी झाली मम्मी. मधल्या काळामध्ये एक चित्रपट आला होता द मम्मी म्हणून, माहिती ना, खूप गाजला. मेलेल्या माणसाला पुरण्याची जी पेटी त्याला मम्मी म्हणतात. तुम्ही मराठी भाषेचा विलय करू नका, नाश करू नका. मराठी माणसाला मराठी शब्दकोश शोधावा लागतो. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचे वाङ्मय पाहिल्यानंतर इथं माऊली म्हणतात खूप दूरचा, लांबचा, आणि पुढे म्हणतात आंबुला. आंबुला म्हणजे नवरा, पती, दादला. मी खूप दूरचा पती केला. किती दूरचा? तर त्याचा पत्ता पण लागत नाही. ब्रह्मादिकांनी जरी मात्र त्याचा शोध घेतला, त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, तर ब्रह्मादिक पण त्याला जाणू शकत नाही, इतका दूरचा मी पती केला. आता या संबंधातले काही काही अभंग मी तुम्हाला सांगतो. वेळ कमी असल्यामुळे फक्त शॉर्टकट मारलेलं नसतं. मग त्या सखीने ज्ञानेश्वर महाराजांना कदाचित विचारलं असेल की माऊली, तुम्ही म्हणता तो मी दूरचा पती केला, पण ज्याला पती म्हणून वरते ना एखादी मुलगी, तो दिसायला चांगला असला पाहिजे, तो गुणाने चांगला असला पाहिजे, तो श्रीमंत असला पाहिजे, त्याची किमान गावामध्ये सत्ता असली पाहिजे, त्याचे नातेवाईक चांगले असले पाहिजे. मग आता तुम्ही जो पती वरलेला आहे त्याच्याबद्दल मला सांगा ना. मग जसं ज्ञानेश्वर महाराज बुद्धीला सांगतात ना सखे म्हणून, माये म्हणून, तसं बुद्धीला सांगणारे माऊलीचे या संबंधातले बरेचसे अभंग आहेत. ते म्हणतात, हे सखे, तू मला विचारतेस का तुझा पती दिसायला कसा आहे? तर माझा पती दिसायला कसा आहे सांगू तुला. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप
सुख होतं वृत्तीला इतका तो सुंदर आहे. अगं सखे, आपल्या बुद्धिरूपी सखीशी संवाद साधणारा हा अभंग आहे. सुख झाले हो साजनी. दुसरा एक अभंग आहे माऊलीचा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरनवे ते तिची शोभा. कानडा हो विठ्ठलो कर्नाटक, दिले मज लावी लावे धो, दिले मज लावी लावे धो. तू दिसायला खूप सुंदर आहे आणि तू विचारतेस ना का तो श्रीमंत किती आहे, तर त्याच्या श्रीमंतीचं वर्णन तुला काय करू सखे. अगं लक्ष्मी त्याची दासी आहे, कुबेर त्याचा भांडारी आहे. इतका तो श्रीमंत आहे. माऊलीच्या एकोवित देवाच्या श्रीमंतीचा तुम्हाला अनुभव. तो विश्वश्रीयचा भरता मिचिगा पन्नू सुता. या संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या विश्वश्रीचा तो भरता आहे. लक्ष्मी त्याची दासी आहे, कुबेर त्याचा भांडारी आहे. त्याची सत्ता किती आहे, त्याची सत्ता किती आहे, त्याची सत्ता जर पाहिली तर या लोकांपासून बरं का तर पार या संपूर्ण विश्वामध्ये विश्वाचं शेवटचं टोक जिथे आहे ही सगळी सत्ता माझ्या परमात्म्याची आहे. त्याच्या सत्तेचा विषय विठ्ठला विठ्ठला. या संपूर्ण जगतामध्ये त्याची सत्ता आहे. तू म्हणतो म्हणून सूर्य चालतो. हा तुझी असत मेरे दासी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर महे जाणून निश्रणारो. तो सांगतो म्हणून सूर्य चालतो, बोलतो म्हणून वेद बोलतो. त्याच्या सत्तेने ही पृथ्वी जगाचा भार वाहते. त्याच्या सत्तेने समुद्र रेखा ओलांडत नाही. या सगळ्या बाबी तुमच्या पाठ्यातल्या आहेत. अशी त्याची सत्ता आहे. आणि असा असणारा दूरचा पती वेद त्याला जाणू शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. तो जाणण्याच्याही पलीकडे बुद्धीच्या पलीकडे असणारा तो पती मी त्याला वरलेला आहे. मी त्याला आपलासा केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी त्याची बाजू झाली, तो माझा पती झाला. तुम्ही माऊलीचा गाथा उघडा, त्याच्यामध्ये आणखी गाभून माझ्या नवऱ्याला जाणण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. माऊली म्हणतात वेद जाणणारे आले, शास्त्र जाणणारे आले, काही पुराणिक आले, काही कीर्तनकार मंडळी आली, काही प्रवचनकार आली, काही गाणारे आले, बरेच जण आले. आणि त्यांनी माझ्या पतीला जाणायचा प्रयत्न केला, माझ्या पतीचं वर्णन करायचा प्रयत्न केला. पण त्याला एकीलाही माझ्या पतीचं योग्य वर्णन करता आलं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येऊनी वराडीनी बैसल्या टेकी. येऊनी वराडीनी बैसल्या
येऊनी वराडीनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी मी कवनाची सांगा गे माये. महाराज म्हणतात आता मी त्या पतीशी एकरूप झाली, त्या आंबुल्याशी एकरूप झालेली आहे. त्या प्रकरणामध्ये माऊली म्हणतात मी त्याच्यावरती प्रेम करतो, तोही माझ्यावरती प्रेम करतो, आणि कधी जर माझा पती माझ्यावरती रुसला तर मी समजेन की माझ्या जगण्याला आग लागली म्हणून. जियेचा आंबुला रुसोनिया जाय तियेचे जीवित्व जळोगी माये. आता मी परिपूर्ण त्याची झालेली आहे. सखीला सांगतात आणि तुला सांगतो सखे, आता तो देवच माझा सर्वस्व आहे. आता माझी अवस्था अशी झाली कशी, आता मला हलण्याची पण गरज नाही आणि आता मला चालण्याची पण गरज नाही. अशी झाली, आता हलू नये, पुढे म्हणतात चालू नये, आणि पुढे म्हणतात सैरा वैरा काही बोलू नये. म्हणजे काया वाचा आणि मन आता मी त्याला समर्पण केल्यामुळे आता मनात परिवर्तन झालं, कायेत परिवर्तन झालं आणि वाचेत पण परिवर्तन झालं. आता हलू नये, चालू नये, आणि पुढे म्हणतात सैरा वैरा काही बोलू नये. मन हल्लं ना, पुन्हा एकदा ऐका, मनाने त्याचा मनपणा सोडला. मन जर हल्लं, मन हल्लं का मग इंद्रिय त्या मनानुसार धाव घेतात. मनाने एखादा विषय जर समजा चिंतन केला ना, मग त्या मनाने चिंतन केलेल्या विषयाकडे इंद्रिय धाव घेतात. इंद्रियाने धाव घेतली का समजायचं बुवा चालला. मनामध्ये जर परमार्थ सोडून जर दुसरा विषय बुवाचा जर आला, समजायचं बुवा आता हल्ला. आणि जर त्या मनामध्ये आलेल्या विषयानुसार जर त्याचे इंद्रिय धावू लागले तर समजायचं चालला. माऊली म्हणतात आता मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह आता दोन्ही सहज झाले, आणि आता वाचेने पण बदल केला. मनाचा विषय परमात्मा झाला ना, आता मन दुसऱ्या विषयाचं चिंतन करेलच कसं. बघा त्या 9व्या अध्यायातल्या ओळा तुम्ही जर पाहिलं ना, तर त्या ओळ्यामध्ये माऊली किती सुंदर सांगतात बरं का. यमू म्हणे कवना ते यमावे,
दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष कदाची नाही. यम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मनाची धाव कुंठित झाली, इंद्रियाची धाव कुंठित झाली. मनाचा विषय परमात्मा झाल्यामुळे आता इंद्रियांची धाव बंद पडली. आता इंद्रिय पण देवाला अर्पण केले सगळे, आणि आता वाचेचा विषय पण परमात्मा झाला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. समजा आता एखादा माणूस जर समजा पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी पंढरपूरच्या वातावरणामध्ये तिथं हजारो टाळ हजारो मृदंग पाहून जर तिथं त्यांनी समजा माळ घातली, चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट. पण तो माळ घालून तिकडनं आला आणि दुर्दैव असं त्याची घरी यायची वेळ आणि तेव्हा लागलं इलेक्शन. आणि हळदीचा कार्यक्रम तेव्हा सुरू झाला. मग त्याच्या मनामध्ये विचार आला, उगीच गेलो पंढरपूरला, इतक्या वर्षी जात होतो पण कधी माळ नाही घातली, याच वर्षी कसा मनात विचारला, समजायचं बुवा हल्ला. काय झाला? हल्ला. उगीच गेलो, उगीच माळ घातली, समजायचं हल्ला. आणि मग आता त्याचं मन त्याला आता कंट्रोलच होत नाही त्याला. आणि मग तो सांगायला लागला, माझ्या जीवालाच बरं नाही, मला कसं तरीच होत. मग मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर मला बोलला, तुमच्या खाण्यात काहीतरी बदल झाला. उगीच पंढरपूरला गेलो असा विचार मनात आला की समजायचं बुवा हल्ला. आणि मला डॉक्टरने सांगितलं तुमच्या खाण्यात बदल झाला की समजायचं आपण बुवा चालला. माऊली म्हणतात मनाची धाव बदलली, इंद्रियाची धाव बदलली, आणि आता वाचा जे भलत बोलत होती ना ती वाचा आता परिपूर्ण आता देवाला समर्पण केली. समर्पिली वाणी नाही, देवाविन काही, आता देवाशिवाय काही बोलायचंच नाही असा आता आमच्या वाणीने निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. आणि जर मी माझ्या पतीशी एकरूप होऊन जर माझ्या वृत्तीने काही जर या विचार केलाच तर माऊली म्हणतात, आंबुला केला जरी धावून मन, बुडती 42 जाती नाक कान, विठोबा रखुमाली.
मुला केला गे माये आणि जगामध्ये सुख समाधान आणण्यासाठी एक केलेली व्यवस्था म्हणजे गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम जर माणसाने जर नीतीने केला, योग्य रीतीने केला, तर जी गती संन्यासाला मिळते, जी गती ब्रह्मचार्याला मिळते, त्याच्याही पेक्षा चांगली उत्तम गती गृहस्थाश्रम करणाऱ्या माणसाला मिळू शकते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. पण सगळेच नाही बरं का, जे त्या चाकोरीमध्ये बसतील ना तेच. त्याच्यासाठी पहिली आट घातली का संसार म्हटला म्हणजे तिथं पैशाची गरज आहेच. पैशाशिवाय संसार नाही. मी नेहमी सांगतो, पैशाशिवाय माणसाला घरात किंमत नाही, पैशाशिवाय दारात किंमत नाही, पैशाशिवाय गावात किंमत नाही, पैशाशिवाय परमार्थात पण किंमत नाही आता सध्याच्या काळी. आणि त्याच्यानंतर पैशाशिवाय सोयऱ्यांमध्ये पण किंमत नाही. पण एवढं तुम्ही ऐकलं आणि ठरवलं का चला आता उद्यापासून आपण फक्त पैसेच कमवायचे, आणि मग कसं पण तुम्ही जर पैसे कमवाल तर ते चालणार नाही. अन्यायाने कमवलेला पैसा 10 वर्ष टिकतो आणि 11व्या वर्षापासून त्याच्या नाशाला सुरुवात होते असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून अन्यायाने पैसा न कमवता स्वधर्म आठवते, जे जे मिळे आपण याते, ते ते तिचे बहुते सन्मान योगे. तुकाराम महाराज प्रापंचिक माणसाला पहिले आठ घालतात, पैसा चांगल्या मार्गाने कमव, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार. आणि मग नंतर उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव खाणी. त्याच्यानंतर ज्या दिवशी लग्न झालं ना त्या दिवशी एकनाथ महाराज सांगतात, जैपासोनी केले पाणी ग्रहण, तैपासोनी परस्त्री माती समान. ज्या दिवशी हातावर पाणी घेऊन संकल्प सोडला, तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, त्या दिवसापासून जगातल्या स्त्रिया माझ्या बहिणीसारख्याच आहेत अशा पद्धतीचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे बरं का. आणि म्हणून परस्त्री सदा बहिणी माया, परोपकार नेने परनिंदा. परस्त्री सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन, तहानेल्या जीवन मना माझी. लोकांच्यावर दया करावी, जनावर पाळावी, पण याचा अर्थ असा नाही कुत्रे पाळावे म्हणून सांगितलं पुढे. गायीचे पालन, तहानेल्या जीवन मना माझी,
या सगळ्या अशा पद्धतीने प्रपंच केला तर तो प्रपंच सुख देणारा ठरतो. जे ज्ञानेश्वर महाराज प्रपंचाला शिकलेच नाही ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि जे रामदास स्वामी भर लग्नाच्या मंडपातून पळाले ते जगाला सांगतात आधी प्रपंच करावा नेटका. तुम्ही प्रपंच नीट करा नेटका करा तुम्हाला प्रपंच म्हणजेच परमार्थ ठरेल. आता सांगत नाही उदाहरण. काही माणसांनी मामा प्रपंच एवढा चांगला केला का त्यांनी प्रपंचाचा परमार्थ केला आणि काही माणसांनी परमार्थ इतका घाण केला परमार्थाचा प्रपंच केला. काही माणसं घरात राहतात पण घराचं मंदिर करतात आणि काही माणसं मंदिरात राहतात पण मंदिराचं घर करतात. एकाने देवळामध्ये पेंडा भरला होता मामा देवळात पेंडा भरला. आम्ही तिथं कीर्तनला गेलो म्हटलं देवळात पेंडा. त्यांच्या गावातला माणूस ओळखीचा होता म्हणून तुम्ही काय बोलू नका गपचूप बसा. त्याच्या मनात आलं तर तो म्हशी पण बांधील म्हटला. एक देवाचे नशीब समजा म्हटला आता पेंड्यावर भागले म्हटला. त्याच्या मनात म्हशी पण बांधू शकतो. काही माणसं प्रपंचात राहतात प्रपंचाचा परमार्थ करतात आणि काही माणसं परमार्थात राहून परमार्थाचा प्रपंच करतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज बरं का तुम्ही संसारातच राहा उत्तम पद्धतीने संसार करा तो संसार देखील तुम्हाला परमार्थ स्वरूपच होऊन जाईल. आणि म्हणून त्या मुलांचा दोन्ही मुलांचा संसार परमार्थ स्वरूप व्हावा त्यांना उदंड आयुष्य लागो. चिंतामण शेठची तब्येत पण हल्ली खराबच असते. काल दवाखान्यामध्ये ऍडमिट होता. परमेश्वर त्याला उदंड आयुष्य देऊ. वारकऱ्यांच्या वरती त्याचं खूप प्रेम नितांत प्रेम आणि वासुदेव महाराज तर त्याला प्राणापेक्षा प्रिय होते. वासुदेव महाराज जेव्हा पण महाराजाला शोधायला यायचो ना बरं का फोन केला महाराज कुठे मी चिंतामणच्या बरोबर. आणि दोघांची ती जोडी कृष्ण बलरामासारखी. सांगण्याचं तात्पर्य माझं एकच आहे की महाराजांवरती जीव ओळून टाकणारा माणूस म्हणजे चिंतामण शेठ. गेली 20 वर्ष त्याच्या घराण्याशी माझा परिचय. अनंत भाऊ असतील त्यांचे धाकटे भाऊ सुनील शेठ असतील. मधल्या काळामध्ये त्यांची मुलगी गेली. या मधल्या काळामध्ये चांगली तरणीबांड मुलगी त्यांची गेली. पण तरी देखील वासुदेव महाराजांसाठी त्यांच्या मुलीचं दुःख त्यांनी बाजूला ठेवलं आणि वासुदेव महाराजांच्या सेवेमध्ये ते तत्पर झाले. असो अतिशय परमार्थाला पोषक असणारे घराणे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या मुलांना सुख समृद्धी देऊन आणि त्यांना सत्कर्म त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी 13 तारखेला माझं सकाळी 10 ते 12 कीर्तन आहे आमदार हरिश्चंद्र पाटलांच्या 13व्या निमित्त. 18 तारखेला माझं संध्याकाळी कीर्तन आहे आपल्या आगासनला. 18 तारखेला आगासनला संध्याकाळी कीर्तन आहे. तिथे 7 ते 9 6 ते 8 कीर्तन आहे आगासनला. तर त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यायचा 6 ते 8. आणि 13 तारखेला आमदार स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील यांच्या घरी देखील कीर्तन आहे. आपण सर्वांनी त्याचा देखील लाभ घ्यायचा. आणि 19 तारखेला आयरा रोडला आहे. आयरा रोडला पुण्यतिथी निमित्त कीर्तन आहे. कुठं कोपर रोडला कीर्तन आहे. पुण्यतिथी निमित्त गंगाराम शेठची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त कीर्तन आहे. आपण त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. विठ्ठल जय आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावी त्यांना सत्वरी. सुटका कैदेतून तो वाणी
निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणी याने भरलेली हो खरे तुझे हे बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यांनी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन ठेवा हृदयी सत्यता श्री हरीश पूजिता ठेवा हृदयी सत्यता श्री हरीश पूजिता श्री हरीश पूजिता ऐका सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकूनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्यागूनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षूनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐका सत्यनारायणाची कथा परंपरा ही कैक वर्षांची गौरवशाली महाराज
इलेक्शन नको ना एक लादी कुसाची नोकरी जेसन पोवायला लागेल माझे जाऊ सुख समाधानी आनंद ठेवावी त्याची एवढं वर्ष माझे घर पण यावं तुम्हाला काय सुख द्या आता पाहिजे मला सुख फक्त मला एक आनंदाने हाक मारली माझे चांगले दोन शब्द बोलले एवढंच मला सुख माझ्या सुनाशी कधी येतील ना कधी नाही यात माझ्या सुनाशी आहे ऐका नाही समजत त्या असं नाही पोवाडा बोलल्या तुम्ही दम द्या करून बोट नाही मला दम देणारच मी बोट नाही मला दम देणारच हाक नाही मारत मी दम देणारच त्याला दोघी ना म्हणून दोघी आहे तुम्ही एकच आहे मी एक असू दे मी एकच म्हणून का मी सासू मावशी घे मावशी द्या माझा चिंतामण भाऊ आहे ना चिंतामण भाऊ यांनी म्हणजे आमच्या उसर गावात फक्त एकच फर्स्ट टाइम लागणार असं चांगला केलं आम्हाला सगळ्यांना सुख समाधानी सगळ्यांना सुख समाधानी ठेवलं आम्हाला आमच्या नातेवाईकांना इतर सर्व लोकांना सगळ्यांना सुख समाधानी ठेवलं एकदम आनंदाने जेवण घातलं 5 दिवस जेवण ना जेवायला नीट 5 दिवस आम्हाला चांगलं जेवण घातलं सर्वांची सोय चांगली केली त्यांना एकदम मनापासून शुभेच्छा देतो मी आणि ऑर्केस्ट्रा अतिशय एकदम चांगला ठेवला पाय तू कसं ना माझ्या दिराला 100 वर्ष औक्षी लावावं न तुमची पोरा कशी आहेत तुमची पोरा एकदम फर्स्ट क्लास आहेत जाम भारी का जाम भारी एकदम जाम भारी पोरा पिऊन टराट जाम भारी पोरा पिऊन टराट पोरा आमची येसन बोलला तर बायकीला पोहती ना येसन आपण त्यावेळी असं पोरीला आपल्या करते माल होती ना काही नाही सगळी पोरं चांगली आहेत. हलवायची काही गरज नाही जा त्या कोपऱ्याने त्या कोपऱ्याने विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद कपाळी ही गंध चंदनाचा कपाळी ही गंध चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद चंदनाचा ऐसा पीत पितांबर चंदनाचा ऐसा पीत पितांबर चंदनाचा ऐसा पीत पितांबर चंदनाचे कर कटावर चंदनाचे कर कटावर विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद चंदनाची उटी शोभे सर्व अंगी चंदनाची उटी शोभे सर्व अंगी चंदनाची उटी शोभे सर्व अंगी घन नीळ रंगी रंगोनिया घन नीळ रंगोनिया विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद
चंदनाचे बाण ऐसा तो सुगंध 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 येई मंद मंद येई मंद मंद परिमल येई मंद मंद परिमल विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद म्हणे काय काडी बुवा करागा चंदन म्हणे काय काडी बुवा करागा चंदन काय काडी बुवा म्हणे काय काडी बुवा करागा चंदन म्हणे काय काडी बुवा करागा चंदन म्हणे काय काडी बुवा करागा चंदन झिजविण्यातन झिजविण्यातन तुम्हालागी झिजविण्यातन तुम्हालागी विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद कपाळी ही गंध कपाळी ही गंध चंदनाचा कपाळी ही गंध चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी लसूण मिरची कोथिंबिरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी
विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी